तर आज होता ट्यूसडे आणि आज आमचं असतं फार्मसीचं प्रॅक्टिकल. आम्ही चालत चालत आलेलो फार्मसीच्या कॉलेजमध्ये. मग आज आम्हाला बनवायचं होतं सनस्क्रीन. थोडीशी लुडबुड करत सगळे इन्ग्रेडियंट्स घेतले, कॅल्क्युलेशन केलं. चेतन द प्रॅक्टिकल मास्टर एकदम सगळं मापाने घेऊन 5 ml हे ते मिक्स सगळं केलं आणि मग मला थोडंसं ढवळाढवळीचं काम दिलेलं. मग चेतनने जे इन्ग्रेडियंट्स घेतलेले ते आम्ही घेतले वाटीमध्ये. मग तेच ते क्रुशिएबल. मग थोडंसं ढवळाढवळ केली, थोडंसं पाणी बिनी काय टाकत मग आमचं तयार झालेलं सनस्क्रीन. मग मी आणि आचल त्या सनस्क्रीनचं रिव्ह्यू द्यायला आलेलो. हाताला लावून घेतलं थोडंसं 2-4 थेंब आणि बघत होतो कसं दिसतंय, ॲब्झॉर्ब होते का. आचलने तिथल्या तिथे रिव्ह्यू दिलेला छान ॲब्झॉर्ब होते, जसं की तुम्हाला दिसतंय पूर्ण सनस्क्रीन ॲब्झॉर्ब झालं आहे. मग जबरदस्ती आम्ही बाकीच्यांना पण लावायला सांगत होतो. मग आम्हाला एक बकरा भेटला. आणि चोळबत जात आमच्याकडून तर सनस्क्रीन अगोदरच अप्रूव्ड होतं, पण कार्तिककडून काही रिव्ह्यू चांगले नव्हते. सनस्क्रीन लावून वगैरे झाल्यावर मग समजलं की सनस्क्रीनमध्ये थोडी इन्ग्रेडियंट्सची गडबड झालेली. मग चेतन थोडंसं करेक्ट करायला गेलेलं तिथे. प्रॅक्टिकल झाल्यावर आम्ही आलेलो आमच्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये कार्तिकला घेऊन, कारण की त्याच्या बड्डेची पार्टी पेंडिंग होती. मग सगळं आपलं आपलं काय जे काय खायचे ते त्याला सांगत होते एक एक ऑर्डर, जसं की तुम्ही ऐका. कॉफी मला तर विचार चहा. पार्टी वगैरे सगळं करून झालं, कॉलेज बिलेज झालं. मग आलो आम्ही आमच्या हॉस्टेलवर. मग आज कोण नवीन मेंबर आले आमच्या फ्रेमवर थोडंसं लाजून हसून घेतलंय. ही आहे आमची तरी मतवाल, रोल नंबर 51. सुंदर वातावरण होतं, तरी पण ह्या सुंदर वातावरणात आम्हाला करायला लागत होता मन मारून अभ्यास. कारण की आता रिअलाईज झालं आहे थोडं की परीक्षेला फक्त मोजून 10 दिवस बाकी आहेत. रिअलायझेशन खूप लवकर झालं आहे, पण ठीक आहे, इतना तो चलता है. या दोघांना बघून तुम्ही समजूच शकता रिअलायझेशन कुठल्या पॉईंटपर्यंत आलेलं आहे. हा व्लॉग इथेच संपतो. थँक्यू फॉर वॉचिंग.